राम राम पारुशी दिसाली. पारुश आहे काय? तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आज युट्यूबला किती कमवलं आपण पैसे. फक्त युट्यूबचं, बाकीचं फेसबुक विसबुक ती राहिलं बाजूला. फक्त युट्यूबवरून दाखवायचं आपण पैसे किती कमवलं आणि आपली काय काय प्रॉपर्टी. एवढं दाखवायचं नाही क्लिअर कट, पण थोडं थोडं दाखवू, कारण असं दाखवायचं नसते. दाखवायचं वादा नसतं, होतो जरा. दाखवणार. तरी बी आम्ही दाखवणार ओली ओली. कारण आम्ही दाखवल्यापासूनच म्हणजे बऱ्याच जणांना कळले. मला तर वाटते पैसे भेटतात म्हणून. आमची गाडीचा व्हिडिओ जेव्हापासून व्हायरल झाला होता, आम्हाला ट्रोलिंग केलं होतं, तेव्हाच सगळ्यांना माहिती झालं की बाबा युट्यूब वरनं पैसा भेटतो. थोडक्यात दाखवू आपण किती पैसे भेटतात. म्हणजे नवीन कोणी युट्यूबर आहे त्यांना तर थोडे जरा कळते तरी त्यात करिअर आहे खरं खरं, पण त्याला लय घासावं लागते तेव्हा करिअर होतंय का नाही का. मग काय तर चला दाखवू आपण काय काय कमवलं काय काय नाही. उली उली दाखवू, लय नाही दाखवू. आणि माझा डॅशबोर्ड पण दाखवणार आहे मी तुम्हाला युट्यूबचा. बघ किती पैसे आले त्यात सगळं क्लिअर. सगळ्यात मोठं कमेंटचा सामना करावा लागते. हा, त्याच्यामुळे दाखवत ना आम्ही असलं काय. आता आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी घेता करता, पण आता पहिल्यासारखं दाखवत ना. दाखवून लागतं जसं माणसं दाखवलं तर नाव ठेवते, नाही दाखवलं त्यामुळे आम्ही दाखवायचं बंद करून टाकलं. तर चला थोडं दाखवूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही आपलं फार्म हाऊस. ह्याला जवळजवळ लय पैसे गेले ते. आत फर्निचर आमच्या पूर्ण काढाचा व्हिडिओ आहे बरं का, त्याचं दाखवले मी. त्याच्यामुळे सगळं फर्निचर झालं किती 20-25 लाख. कुठं काय घेऊन चालली बायको बाबा फारसाना. तर त्याच्यामुळे सगळं दाखवलेलं आहे आपण, किती खर्च झाला आहे काय झाला आहे. फर्निचरला अमुक तमुक. ही गाडी आहे 2.5-3 लाख रुपये. इकडं दुकान आहे 2-4 लाखाचं. पुन्हा अजून चला दाखवतो. ही गाडी आहे आपली, ही गाडी आहे आपली. किती काय काय कपडे चोपडे आहे. ती आपलं गार्डन आहे, इकडच्या बाजूला गार्डन आहे. लय मोठं भलं मोठं. हां अहो लय पैसे आहेत, लय पैसे म्हणजे लय पैसे आहेत. फक्त लय अवघड विषय आहे, साधा सोपा विषय नाही. लय कष्ट केले एवढं भेटत नाही. माणसाला वाटतं खरं खरं सोपं काम आहे, लय अवघड काम आहे. हे आपलं लोगो. आपली जागा बघा लांब आहे. ह्या डांबापासून जे आहे ते पाक हेतूवर लय जागा आहे आपल्याकडे. चिकार हे असं फार्म हाऊसमध्ये बसतंय आपलं. भलं मोठं चांगलं 6-7 गुंठ आहेत आपलं. हे लावू आपण सिक्युरिटी. हे इकडं पण आहे थोडी जागा गार्डनमध्ये हिंडायला फिरायला, कापाय कट करायचे. हे आपलं लोगो. ही सगळ्यात मोठी वस्तू आहे आपली. ही सगळ्यात माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मी खरेदी केली. ती पण रोकी सांगायचं नव्हतं पण सांगितलं जाऊ द्याला. ही रोकी घेतलेली आपण 14 लाख रुपयाची गाडी. 3 वर्ष होऊन गेलेला आता. म्हणजे बघा किती कमवलं असतील पैसे. ही गाडी घेतली आपण, ही पण गाडी घेतली सांगून लागते आता. ही पण गाडी घेतली, ही पण सांगून लागतंय कसं आहे काय. तर चला मागच्या गार्डनमध्ये जाऊया आपण. उस्माड्या काय रे. हे घर एक सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आपली. आणि मागं पण आपण गार्डन केलं आहे, ते आता सगळ्यात माहीत आहे बऱ्याच जणांना. पण गार्डनचा व्हिडिओ मी सारखं करत नाही, पण जाऊ दे म्हणलं करावं. खुसमड्या तू का मागं आलाय. इकडं अजून 2-3 गुंठ जागा आहे बघा मोठी. इकडे गेट वगैरे करायचं राहिली ती. ह्याचं आपण सगळं खायचं सामान लावलेलं आहे. ह्याच्यामुळे सगळं तुम्हाला ऑर्गॅनिक भेटणार. सगळं बिगर औषधाचं काय नाही, औषध फोरत नाही आपण काय. ह्याचं गेट करायचं आहे अजून. पत्र्या शेड आपला हे मटेरियल आहे सगळं. हे सगळं आहे बघा. कमीत कमी 2-2.5 गुंठ जागा का नाही ग. तुला काय माहिती आहे बिगर चपली झाली तू तरी. असं भरपूर साऱ्या गोष्टी आपण साठवून ठेवले. सोनं नाणं सगळं दाखवायचं नसते आता. इथून आहे सगळं बघा. कसं होतंय माणसाला दाखवलं तरी पंचायत. आणि एखाद्या गरीबाने युट्यूबर ना, आम्ही असं मिडियम साईजचं युट्यूबर. आम्ही काय दाखवली म्हणणार ह्याला हे झालं हे झालं ते झालं. आणि सौरभ जोशी सारख्या माणसानं दाखवलं की म्हणणार वा वा लय कमवलं. मग असं तुझ्या भाऊ करते ती. त्याच्यामुळं आपले गेट लावायचं राहिले. गेट करायचे ही काय जागा गेटची नाही. अडकलं काय कसं आहे ही असं करते ती. त्यामुळं आपण दाखवत नाही काय. आता ह्या गेल्या वर्षीपासून आपण काय दाखवलं नाही. नवीन वस्तू घेतलेल्या काय घेतलेल्या दाखवून लागतंच. तर त्या कोपऱ्यापासून जागा आपली, ह्या कोपऱ्यापासून ती पाक त्या वरच्या टोकापर्यंत. म्हणजे ह्या प्लॉटची कमीत कमी किंमत 5-6 लाख रुपये तर आहे. मग आता जावा तुम्ही अंदाज. आपलं 6-6.5 गुंठ जागा आहे.
त्याच्यामुळं कधी कोणाला कमी समजायचं नाही. सगळी प्रॉपर्टीवाली माणसं आहेत. आम्ही काही इडं नाही सोशल मीडियावर काम करायला. हे आपले बेडरूम. चला तुम्हाला दाखवतो मी आता. जरा थोडं अस्तव्यस्त सामान पडले जरा इकडं दाखवतो आता. लॅपटॉपमधली स्क्रीन आपली काय काय केलं आहे काय काय नाही. चला तर तुम्हाला दाखवतो मी आता आपल्या यूट्यूबचं स्टुडिओ काय काय विषय काय काय नाही. तर बघूया आपण किती कमवले तर आतापर्यंत आपण काय पैसे काय नाही. आणि व्ह्यूज पण तुम्हाला दाखवतो मी किती आले ते व्ह्यूज किती नाही. आता थोडं जरा यूट्यूब चॅनलला प्रॉब्लेम झाला आहे ना. आपलं पण कंटेंट नसल्यामुळं थोडासा घोटाळा आहे. तरी पण तुम्हाला दाखवतो जुनं गेल्या वर्षीचं काय काय दाखवलंच की हे सगळं. थोडं जरा नेटवर्क जरा स्लो असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. बाकी काय विषय नाही. थोडं रिफ्रेश होतं जरा हे. आता इथं बघा ह्या इथं व्ह्यूज दाखवतं आहे. ह्या इथं वॉच टाईम इथं सबस्क्रायबर आणि इथं इथे रेव्हेन्यू. तर ही मागच्या 28 दिवसात आहे. मग इथं रुपयामध्ये आहे बहुतेक. तर ही व्हिडिओज टाकत नाही ना आपण त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो आहे. बाकी काय विषय नाही. आणि ही शॉर्ट व्हिडिओ आपले. आता ह्या भागात का नाही हे आपल्या 28 दिवसात आहे. तर आपण काय करू मागच्या 365 दिवसात घेऊया. आता इथं 89.2 मिलियन व्ह्यूज आहेत. वॉच टाईम 771, सबस्क्रायबर 43,000 आणि इस्टिमेट रिव्ह्यू किती आहे बघा. म्हणजे बघा 365 दिवसात दाखवते हा. म्हणजे 1.5 ते 2 लाख रुपये मी दाखवते 365 दिवसात म्हणजे वर्षभराचं. आता तुम्हाला कॉन्टेंट दाखवतो इथं. आपलं कॉन्टेंट पण लक्ष देईल तुम्हाला. म्हणजे 365 दिवसाचं जुनं कंटेंट कसं बघायचं मला पण एवढं काय माहीत नाही का. मी कधी चापचत बसत नाही असं. मला मोबाईलमध्ये सगळं सापडतं. त्यामुळे मी इथं कधी चापची करत नाही. आता इथे व्हिडिओचं काय समजना बरं का. आपण बघू आता 2000 इथं कॉस्ट्युम झालं. इथं आपल्याला करता येतं चेंज. हे काय नको करायला चापची करायला नको वाटाळून बसा सगळा. 2025चं बघूया आपण. इथं बघा 101 मिलियन व्ह्यूज आहेत. इथं पण चांगलं आहे. चांगलं रेव्हेन्यू झालं आहे. 1,00,000 दशलक्ष 2 लाख 2025 म्हणजे असं आपण केलेलं आहे. आता लाईफ टाईम बघू द्या काय. तर लाईफ टाईम काय दाखवू इच्छा नाही बरं का माझी. कारण लाईफ टाईम बघितल्यावर सगळंच आपलं उघडं पडतं आहे. म्हणजे किती कमाई झाली काय झाली आता आपण काय दाखवू शकत नाही बरं कमाई तशी. तर मला फक्त मी व्ह्यूज दाखवतो आणि इथं एस्टिमेट रिव्ह्यू काय दाखवत नाही. कारण सगळं ह्यांकडा बाजार होऊन बसाय. कारण तसं यूट्यूबचं पॉलिसी नसते की बाबा पैसे दाखवावं. तरी पण आपण हे दाखवूया व्ह्यूज दाखवूया. आता इथं आपण केलं बघा 365 म्हणजे लाईफ टाईम जर केलं तर लाईफ टाईममध्ये आपण सगळं दिसू शकतं आपल्याला काय झालं काय नाही. लाईफ टाईम तर बघा 992.4 बिलियन व्ह्यूज आहेत. आणि वॉच टाईम 21 मिलियन, सबस्क्रायबर 1.6 मिलियन. आणि हितलं जे आहे तर आता आपण काय दाखवू शकत नाही. कारण का ती पॉलिसीच्या विरुद्ध आहे जरा थोडं. व्ह्यूज दाखवतो. व्ह्यूज काय दिसते का बघू आपण मला किती आहे काय. व्ह्यू काय 256.0 मिलियन बिलियन लय काय काय आहे. आता आपल्याला पण काय एवढं समजत नाही बरं का. हो इथं आहे बघा. इथं लिहिलं आहे बघा काय वॉच टाईम 4 बिलियन काय तर आहे. इम्प्रेशन 440 हॉर्स. ही लय मोठा आहे बघा बिलियन टी काहीतरी. तर ह्याच्यावरून अंदाज लावा तुम्ही किती पैसे आला असतील मला काय. हे सगळं फार्म हाऊसवर तुम्ही बघितलं. आता तुम्ही तर बघितलं असेल सगळा ह्यांगडा खेळ तिथं. आता मी काय एवढं डॅशबोर्ड चापचत बसत नाही बरं कधी. मी पहिल्यांदा असा व्हिडिओ केला की बाबा काय तर दाखवले. पण लाईफ टाईम रेव्हेन्यू आपण दाखवू शकत नाही तुम्हाला. व्ह्यूज बिलियन मिलियन काय तर दाखवलं बाबा. हे आमचं 2024-25चं. आता एवढं वर्ष जर आम्ही कंटेंट टाकलं नाही. कॉमेडी कंटेंट कुठं टाकतो आपण. कॉमेडी कंटेंट जर टाकलं तर अजून एखादा व्हिडिओ काय उन्हाळा येतं इकडं पावसाळ्यात ते असलं सगळं चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही थोडं आता कंटेंट चालू करायचं आहे. त्याला टाईम आहे. फक्त तुम्हाला दाखवलं 23, 24, 25 असं व्ह्यूज होतं नात खुळा. मग ते रिव्हेन्यू बघताल तुम्ही. व्ह्यूज तर बघित असतो तुम्ही. बिलियन टिलियन मध्ये गेलेले व्ह्यूज आहेत होय. त्याला दाखवलं ग
ही आपण इन्कम किती केला आजपर्यंत. मग काय आता एवढे करोड ती प्रॉपर्टी जमा करायची म्हणजे काय साध्या करून खाणाऱ्या माणसाचं काम नाही. ह्याला युट्यूब सोशल मीडियाची पॉवर. बरे सौरभ जोशी विषय आहे की दाखवते की तुम्हाला कसं दाखवते प्लॉट घेतला कुठं काय घेतलं हे झालं ते झालं. ती तर लय डेंजर कमवते. हा ती तर रेंजर कमवते ती. आपलं बिलिंग टेली म्हणजे त्याला काय दुसरा शब्द असेल त्याला होय. तर दाखवलं थोडक्यात आपण काहीतरी. तर अशा पद्धती सोशल मीडियाला डेंजर आहे. तुम्ही पण चालू करा हो चालू करा. आता सगळ्यांना काय सांगायची गरज नाही. सगळं आता बरेच जण आले की हा. ह्याच्यावर म्हणून. आम्ही मनोरंजन पण सुरू केलं होतं. आमचं त्यात सगळं सेट झालं. आता काय लोक डायरेक्ट त्याला पैसे पाहिजे काम करायचं नाही काय नाही. हा एक महिने झाले की पैसे कधी येतात 2 महिने झाले पैसे कधी येतात असलं चालू केलं. आम्ही 1 वर्ष पहिले गाचले तेव्हा कुठं आम्हाला एवढं हे झाले का नाही ग. मग काय हा तर सांगा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला. आणि तुम्ही पण टाका कमेंट करून टाका किती पैसे आला असतील मला. त्यांना मी पैसे सांगितले तसं पॉलिसी नाही. मग म्हणजे काय लाईफ टाईम दाखवल्या माणसाचं काय डोळे फिरते बाबा एवढं पैसे भेटलं त्याच्यामुळे दाखवलं नाही तर व्ह्यूज ती दाखवलं. आधीच नंतर हा, असं सगळं. मिळून असते. लय गुतडा सुतडा ती मला काय कळत नाही एवढं. मी आपलं महिन्याला पैसे येते बाज झाला आपल्याला आतमध्ये एवढं तापत कशाला बघायचं. कारण मोठे सोशल इन्फ्लुएन्सर आहे दाखवते ते त्यांना सगळं करतं डॅशबोर्ड आपल्याला काय एवढं समजत नाही. आपण फक्त पैसे बघायचे किती येते होय. तर चला धन्यवाद बाबा राम राम.